नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. आणि आज विषय काय झाला, आपला गॅस संपलेला आहे. तर जरा कामन परीन उरकाना तरासं चालू आहे. गॅसची टाकी म्हणजे उद्या येते आपल्या गावात गाडी, पण ती 12-1ला आपल्याला शहराकडे जायचं असतं. त्याच्यामुळे आपण आज सकाळ 9लाच निघालेले गॅसची टाकी घेऊन मिरजगावला आणायला. बघू शकता गॅसची टाकी बांधली व्यवस्थितरित्या. ती पण आपलं दमादमान जायचं, टाकी असलेली माजोरापणा करायचा नसतो. चला तर मग आता जाऊन मिरजगावला. गॅस एजन्सी तनपुरे गॅस एजन्सी आपली मिरजगाव रोडला. मित्रांनो, बिटकेवाडीच्या मोर आलं थोडं की टेकडाला लगेच लागतं ते आमचे तुकाई मातेचं मंदिर. बघू कोणी असो या इलाक्यातला पाया पडल्याशिवाय या देवाच्या जात नाही. रोड निघावाय ना पण पाया पडून जातो. अतिशय निसर्गरम्य असं वातावरण आहे. जर तुम्ही कर्जत तालुक्यातील असाल आणि आसपास श्रीगोंदा कर्जत एक वेळेस अवश्य भेट द्या. पाऊस काळात स्वर्गाहूनही सुंदर होई. नजारा बघा कसा आहे. फायनल मित्रांनो, आता टाकी घेतली. आता आपण घराकडे निघालोय आणि आपलं नशीब बघा, नेमकी गाडी खाली करायला आली. ती टाकी नवी भेटली, पण प्रॉब्लेम काय नाही, फक्त ही बसलं पाहिजे. बाकी काहीच अडचण नाही. नाही तर ही नाही बसलं तर पुन्हा माघारी लय अवघड. चला मग आता निघू. मित्रांनो, आज लग बघा आपला दिंडी चालली आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्याला आता रेग्युलेटर बसवायचे. विषय असा आहे, कधी कधी जर रेग्युलेटर नाही बसलं तर टाकी बदलून आणावं लागते. पण आपण आज आणलेली मिरजगावून, त्याच्यामुळं ती बघितली व्हिडिओ त्यासाठी काढतो. सेफ्टी आपली. ही कशाला पॅकिंग आहे पण काय हे हलकी देते. हे असं वाढायचं मित्रांनो, माहीत नाही त्यांना. हे असं निघतं, पण फेकून नाही द्यायचं. हे काय आपल्या गरजेचं नसतं, पण फेकून नाही द्यायचं कधी. काही घेणं नाही आपलं, त्यांचं आहे वाढवून टाकायचं. रेग्युलेटर बसलाय 100%, पण फिट बसलाय का नाही सटकतो काय कसा बघायचा. डायरेक्ट धडाक करून पायानं टाकी पाडून घ्यायची आहे मित्रांनो. मग असं उचलायचं. असा वास घेऊन बघायचा. लिकेज असली तर टाकी जिथून आणली तिथं माघारी द्यायची, लोड घ्यायचा नाही. चला आता पोटाला खातो, 12 वाजले. मित्रांनो, मिरजगावून येताना आपल्या पिल्लूला आणून आणली. खायची ना बाबू, किती खुश आहे. त्यामुळे कुठेही गेलं ना लेकरांना आपल्या ऐपतीनुसार खायला आणायचं, खुश खालायचं आहे का नाही बाबू. चला आता कापायचे आणि वरचं लावणार आहे मित्रांनो. मला बरीच जण म्हणले की लावले अननस येते. हे खरंच येते का असंच फेक हे सांगा एवढं कमेंटमध्ये आपल्याला. हे लावले येईन का म्हणजे मला लावायला. मित्रांनो, गॅस आणला, जेवण झालं. आता काम काय, आता आपल्याला काम काय माहिती आहे का, शेरडा सोडायचा. शेरडा पाय कुठं घातल्या. आता अंकिता पाणी पाहिजे. पाणी पाजली, बाटली भरायची मस्तपैकी, पिशवी घ्यायची, टकाटक शेऱ्याकडे जायचं. आणि हा तोरडकर साहेबांनी आणि डग साहेबांनी जे सांगितलं होतं की आजपासून थोडा व्हायना पाऊस होईल, तर गोमतार शिपाडल्याने थोडासा झाला आहे. आता बाकीचा होईन, आबाळ आहे. त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं होतोय, पण किती होतोय ती काय माहीत नाही, पण थोडा व्हायना पण होतोय. मित्रांनो, बघू शकता आपण आता शेरडा सोडून रानात आलो. आणि शेरडा बघा आज किती शांत झरतात. का तर काल फक्त एक दिवस त्यांना सोडायला लई वेळ जमलं नाही. सोडलं होतं पण तासभर. त्यात काही व्हिडिओ काढला नाही कारण उशीर झाला, 5:30 वाजले होते. तर बघा आज भुकेल्यात. घरी खायला किती टाकलं ना तरी आपण जी गावरान जात सांभाळतो ना, शेरडांची गावरान जात, त्याला स्पेशली सोडावंच लागतं, त्याशिवाय त्यांचं वागत नाही. आता का दिवसभर मारणात खायला टाकलं बरं का घरी. शहर आहे इथं बघितलं तसं, पण आज 2च तास चरून द्या. जे खायला टाकलं होतं त्याच्या 10 पट बागणार शेरडांचं, 10 पट. त्याच्यामुळे शेरडा सोडीचा.
येत असतो पाऊस येत असतो. कसलं भारी निघते डेंजर वातावरण झालं. आला तर भरणच होईल पण यायला पाहिजे. टाकू का व्हिडिओ युट्यूबला? नानासाहेब पाऊस येईन का पाऊस? सुखी जीवन. उरका नानाजी उरका. नानाजी पाऊस येईन का नाही आपल्याला? बघा नानाजी म्हणल्यात पाऊस येईन. बघू आता त्यांचं खरं होतंय का. आज पाऊस आला ना की उद्या आपण तिकडे पल्याड जायचं. मित्रांनो कधी पण शेळी पालन केलं ना शेळ्यांना असं वळण लावायचं. दाखवलं नाही पण शेरा टेकाडाला होत्या फार इकडं का वर झाड दिसत तिकडे. तिकडून आपल्या मागे लगेच आले. चला आता घरी चाललो तर आपण मस्तपैकी जाऊ घरी. बांधू शेरडा जेवण करू. कारण आता सकाळी आलो त्याच्या जेवणच ना डायरेक्ट आता 5 वाजत आलेत. फार 4:30 झालेत. आता जातो जेवण करतो मग गाय न्यायला तो अडचण नाही काय. चला तर मग मित्रांनो जरा खाना जातो. ठेवतो आता फोन. लय झालं फोनचं. खेळणी का चिकून दहानी नाही. खेळचे का चिकून? ती आई शिकून सांगते हे कोण म्हणते मामती. सॉरी पप्पा म्हण. चाल पप्पा खेळचे का चिकून पण खेळ मी हानी ना चिकून